जय श्रीराम. वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सोय सेवा अभियानाचं एक नवीन तीर्थ, म्हणजे तीर्थ जुनच आहे, सर्वांसाठी स्वच्छता मोहीमसाठी नवीन जागा असलेलं श्री नगनारायण तीर्थ. येथे सर्व भक्त मंडळाचे सदस्य आलेत. तरी आपल्या सर्व भक्तांना, सर्व सदस्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही पण या स्वच्छता मोहीममध्ये सहकार्य करा, जेणेकरून आपल्या धर्मासाठी आपण कुठंतरी खारीचा वाटा स्वच्छतेमध्ये लावू शकतो. जय श्रीराम. सुंदर असं तीर्थ आपलं, खरंच पौराणिक आहे आणि आपण इथं आल्यापासून एवढं छान वाटतंय, सुंदर वाटतंय ना. आपण ह्या दगडाशी कनेक्ट असलं पाहिजे, या मातीशी कनेक्ट असलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, हे जे चुना आहे ना बनवलेला, हे चुना, ह्याची 1000 वर्ष आयु आहे. 1000 वर्ष ह्या चुन्याची. दगडाची पण हजारो वर्ष आयु आहे. आयु म्हणजे एवढ्या वर्ष ते म्हणजे टिकू शकतो. आजकालचा सिमेंट आपलं 60 वर्षात 50 वर्षामध्ये माती होऊन जाते त्याची. खूप सुंदर आहे आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. आमचे सर्व भक्त येत आहेत. जय श्रीराम. नंबर घ्या ना मंदिरवर जाऊन. नंबर घ्यावा. आयुष्यात इथं कधी लाईट लागली. सुंदर असं प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरच्या शेजारी असलेलं नगनारायण तीर्थ. इथं खरंच चांगलं आहे मंदिर, पण खूप काही दुरावस्था आहे आणि ह्या दुरावस्थेला स्वच्छ करण्यासाठीच वैद्यनाथ भक्ती मंडळाची टीम इथं आलेली आहे. आपण बघू शकता, थोडंसं खूप पौराणिक स्थळ आहे. 500-600 वर्षापूर्वीचं हे तीर्थ आहे आणि ह्याचे होत असलेले दुरावस्था वैद्यनाथ देवल कमिटी पण खूप चांगलं लक्ष देईल याच्यावर. चांगलं आहे मंदिर. तीर्थही चांगलं ठेवलं. इथं काय पडू नये म्हणून वर त्यानं जाळी पण टाकली, त्यासाठी त्यांचा धन्यवाद. सुंदर अशा मंदिरासाठी स्वच्छता मोहिमाची इतर अभिनेत आहे. जय श्रीराम. एका दिवशी सहज कचरा कुंडीसारखं झालेलं काम आहे नगनारायण तीर्थ. सर्वांना जय श्रीराम. श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ आजची स्वच्छता मोहीम नगनारायण तीर्थ या ठिकाणी करण्यात आली. दुर्दैवाची गोष्ट अशी वाटली की फर्स्ट टाइम श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ जे तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियान गेली 4 वर्षापासून पुरीमध्ये राबवित आहे. वैद्यनाथ भगवान की जय. प्रभू वैद्यनाथ भगवान की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. ओके. जय श्रीराम. श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान. आजची मोहीम बघायला गेलं तर खरं नगनारायण तीर्थ होती. आम्ही तिथं गेलतो पण ते म्हणले की इथं पाणी सोडलेलं आहे, तुमचे पाय बी घसरतील, त्यासाठी ती मोहीम पुढच्या रविवारी करा. यावेळेस आम्ही आलो हरिहर तीर्थ. तुम्ही इथं बघू शकतात की बाबा ते कित्येक वेळेस आपण फोटो उचलले, खूप वेळेस. ते फोटो आणून ठेवायला दुसऱ्या जाती धर्मातले लोक नसतात. हा फोटो बनवणारा कोण असते तो माहीत नाही, पण हे फोटो तुम्ही आणतात. 12 ज्योतिर्लिंग असो, कोण हनुमान असो, तुम्ही चांगले चांगले फोटो आणतात. त्याची विल्हेवाट तुम्हाला जर घरी सांभाळणं होत नसेल तर तुम्ही इथं तीर्थापाशी आणून घाण का करतात? त्याची विटंबना होती. ह्याची विटंबना कोणाची होईल? तुमच्या एकट्याची होई नाही, तुमच्या एकट्या देवाची होई नाही, पूर्ण धर्माची विटंबना होईल. मी तुम्हाला सर्व पर्यटकांना विनंती करतो की बाबा असले फोटो काही इथं आणू नका आणि असं काही तर सार्वजनिक ठिकाणी ठेवू नका. तुम्ही एक फोटो आणून ठेवला तर दुसरे 10 फोटो आणून ठेवते. त्यासाठी आम्ही आज यांची विल्हेवाट लावणार आहे की बाबा कसं काय करायचं काय नाही. तर तुम्हाला विनंती करतो की यानंतर तुम्ही काय असे फोटो आणू नका. जय श्रीराम. तुम्ही पुन्हा प्रश्न मांडता की तू चप्पल कशी घातली. तुम्ही इकडे बघा, इकडे पूर्ण दारू पिऊन बाटल्या पडलेल्या आहेत आणि पायात घुसू शकतात. त्यासाठी मी चप्पल घातली, क्षमा असावी. आणि तुम्ही पुन्हा म्हणता की तुला चप्पल घालायचं कळणार नाही का. ते बघा, फोटो आणून ठेवणारे कोण आहेत? आपल्या धर्माची विटंबना करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. देवी फक्त लक्ष्मीपूजन दिवशी वापरली जाते. माझ्या सर्व लिंगायत बांधवांना सुद्धा विनंती आहे की बाबा आपल्या सर्वात श्रेष्ठ असलेले संत शिरोमणी मनमोहन स्वामी महाराज यांचा सुद्धा इथं फोटो आणून ठेवला आहे. कृपया विनंती आहे तुम्हाला की यानंतर आपल्या कोणत्याही धर्माचा फोटो या आपल्या कोणत्याही साधू संतांचा फोटो इथं आणून ठेवू नका. आपलं तीर्थ घाण करू नका.
जय श्रीराम. सर्व धर्म बांधवांना आजची स्वच्छता मोहीम ही हरिहर तीर्थ येथे संपन्न झालेली आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभु वैद्यनाथ भगवान की, प्रभु वैद्यनाथ भगवान की, छत्रपति श्री शिवाजी महाराज की, छत्रपति श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की, गौ माता की. जय जय श्री राम.